नमस्कार, मनालीज किचन स्टोरीज मध्ये मी मनाली पिंपळे तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते। तर आपण आज चॉकलेट कपकेक्स कसे डेकोरेट करायचे ते बघूयात। चला सुरुवात करूयात। कप केकवर डेकोरेशन करायला आपल्याला चॉकलेट गनाश लागणार आहे। तर हे चॉकलेट गनाश कसं बनवलं बघूयात। चॉकलेट गनाश बनवण्यासाठी 2 पार्ट चॉकलेट आणि 1 पार्ट क्रीम असं पाहिजे आपल्याला। 200 ग्रॅम चॉकलेट आणि त्याच्यामध्ये हे अमूल फ्रेश क्रीम आहे ते मी मिक्स करणार आहे। थोडंसं शेक करून घ्यायचं। आता मी याच्यामध्ये 100 ग्रॅम क्रीम घालणार आहे। आता मी याला मायक्रोवेव्हवर मेल्ट करून घेते। हे बघा, इथे तर आपलं हे गनाश तयार झालेलं आहे। पण आता हे गनाश खूप लिक्विड असल्यामुळे आता आपण ह्याचा वापर करू शकत नाही। तर आता ह्याला जवळजवळ एक 15 ते 20 मिनिटं मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे आणि थोडंसं सेट झाल्यावर आपण हे वापरू शकतो। तर हे सेट होईपर्यंत मी चॉकलेट कपकेक्स बनवले, ते कसे बनवले हे माहिती मी तुम्हाला देणार आहे। इथे मी काही चॉकलेट कपकेक्स बनवून घेतलेत। हे चॉकलेट कपकेक्स मी प्रीमिक्सने बनवले आहेत आणि 6 चॉकलेट कपकेक्स बनवायला मला पाऊण वाटी प्रीमिक्स लागलेला आहे। तर हे चॉकलेट बनवताना पाऊण वाटी प्रीमिक्स, अर्धी वाटी पाणी आणि 4 चमचे तेल असं मी वापरलेलं आहे। तर हे चॉकलेट कपकेक्स डेकोरेट करायला आपल्याला काही सामान लागणार आहे। तर एक पाइपिंग बॅग लागणार आहे। तसंच त्याप्रमाणे मी इथे काही नोझल्स घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये हे 3 नोझल्स आहेत। मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारे चॉकलेट कपकेक्स कसे डेकोरेट करायचे ते आज दाखवणार आहे। तर या पाइपिंग बॅग मध्ये नोझल कसं टाकायचं हे आपण बघूयात। तर पहिल्यांदा आपण हे नोझल घेतोय आणि हे पाइपिंग बॅग मध्ये अशा प्रकारे टाकायचं। त्यानंतर आपल्याला हे पाइपिंग बॅगचं हे जे टोक आहे ते इथपर्यंत कापून घ्यायचं, जेणेकरून हे नोझलचे जे तोंड आहे ते या बॅगच्या बाहेर येईल। आता हे थोडंसं मी इथे कापून घेते। हे बघा, अजून थोडं। आता इथे हे नोझलचं तोंड जे आहे ते पाइपिंग बॅगच्या बाहेर आलेलं आहे, पण ते पूर्णपणे बाहेर आलेलं नाहीये। इथपर्यंत ही जी डिझाईन आहे तिथपर्यंत संपूर्ण बाहेर यायला पाहिजे। त्यासाठी आपल्याला अजून थोडंसं ते कापायला लागणार आहे। आता हे बघा, आता हे व्यवस्थित आपलं इथे हे नोझल बसलेलं आहे पाइपिंग बॅग मध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये गनाश भरणार आहोत आणि कपकेक्स डेकोरेट करायला चालू करणार आहोत। त्याचप्रमाणे आपण 2 अजून पाइपिंग बॅग अशा तयार करून घेऊयात। तर आता इथे आपले 3ही पाइपिंग बॅग रेडी आहेत। आता आपण कपकेक डेकोरेट करायला चालू करूयात। हे बघा, आता आपलं गनाश इथे चांगलं सेट झालेलं आहे। ते आपण जे 300 ग्रॅम टोटल गनाश बनवलं होतं त्यातलं थोडं गनाश मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि हे जवळजवळ अर्ध गनाश आहे। तर आता हे गनाश आपल्याला आपण हे ज्या पाइपिंग बॅग्स रेडी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये भरायचे आहेत। तर आपण कसं भरायचं ते पण बघणार आहोत। तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे, कुठलाही ग्लास घेऊ शकता तुम्ही। त्याच्यामध्ये आता आपल्याला ही बॅग आहे ही या प्रकारे अशी ग्लासमध्ये लावायची आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये हे जे आपण गनाश बनवलेलं आहे ते घालायचं आहे। थोडंसं वरून आपल्याला प्रेस करायचंय, जेणेकरून हे खाली दाबलं जाईल। आता इथे आपल्याला ही चॉकलेटची आपली पाइपिंग बॅग रेडी आहे। आता डेकोरेट करायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा या नोझलनी मी तुम्हाला 2 चॉकलेट कपकेक्स डेकोरेट करून दाखवते। सुरुवातीला आपल्याला मधून स्टार्ट करायचं आहे आणि
एक असा गोलाकार करायचा आहे. हा एक राऊंड झाला. असाच हात न उचलता आपल्याला अजून एक राऊंड करायचा आहे आणि थोडस वरती आणून हे सोडायचंय. हे बघा, असाच एक आपण अजून एक डेकोरेट करूयात. आता परत आपण हे मध्यभागी ह्याला चालू केलं आणि गोल झाला. त्यानंतर हात न उचलता आपण अजून एक राऊंड घेतोय आणि त्याचं जे टोक आहे ते थोडस आपण असं वरती आणून सोडून द्यायचंय. हे बघा, खूप सुंदर दिसतंय. आता याचप्रमाणे आता हे जे डिझाईन आहे त्याने आपण डेकोरेट करूया. ही पाइपिंग बॅग पण तयार झालेली आहे. फूल कसं काढायचं ते बघितलं. आता ह्याला थोडस आपण वेगळं डिझाईन करणार आहोत, जिथे मी याला सेंटर पासून चालू करणार आहे आणि छोटी फुलं बनवणार आहे. इथे सगळ्यात पहिल्यांदा एक छोटं सेंटरला फूल काढलं. आता मी ह्याच्या भोवती अशी छोटी छोटी फुलं बनवणार आहे. हे प्रेस करायचं आणि सोडायचं, प्रेस करायचं आणि सोडायचं. परत असं प्रेस केलं, सोडलं, परत प्रेस केलं, परत सोडलं, परत प्रेस केलं, परत सोडलं, परत प्रेस करायचं, सोडायचं. आपण जे गणाश बनवलं ते अगदी 15 मिनिटांमध्ये एकदम व्यवस्थित सेट झालं होतं फ्रीज मध्ये. त्याच्यामुळे हे जे तुम्ही टेक्स्चर बघू शकता हे खूप छान दिसतंय. तर सेम अजून एक दाखवते. सेंटर पासून आपल्याला चालू करायचं आणि प्रेस करायचं, सोडायचं, प्रेस करायचं, सोडायचं. ही सगळी जी गॅप आहे ती आपल्याला फिल करायची आहे. कुठेही ती अशी मोकळी जागा दिसता कामा नये. आणि आपण जेव्हा हे सोडतोय तेव्हा एक असं वरती जे टोकेरी डिझाईन तयार होते ते खूप छान दिसतं. हे बघा, आता आपलं तिसरं हे नोझल वापरायचंय. त्याआधी ह्या कपकेक्सला आपण अजून थोडस छान डेकोरेट करूया. त्यासाठी छोटे स्प्रिंकल्स आहेत, तर ते स्प्रिंकल्स मी आता ह्याच्यावर टाकणार आहे. तर हे असे मधनं मधनं छोटेसे स्प्रिंकल्स टाकते मी. हे बघा, हे जे कपकेक्स आहेत त्याला मी थोडस गोल्डन डेकोरेशन करणार आहे. त्यासाठी माझ्याकडे हा गोल्डन डस्ट आहे आणि हे इव्हॅपोरेक्स आहे. तर ते काय करायचं, तर ते करण्याआधी आता हे थोडस मी गोल्डन डस्ट घेते आणि आपण हे जे बनवलंय आपण ह्याच्यावर नुसतं स्प्रिंकल करूयात. ते पण खूप छान दिसतं. हे बघा, बघा मी नुसतं स्प्रिंकल केलंय त्याच्यावर, पण एकदम त्याचा लगेच लुकच बदलून जातो. ते हे जे गोल्डन डस्ट आहे ते असं ब्रशच्या सहाय्याने या वाटीमध्ये थोडस काढून घेते. फोरेक्स असं मार्केटमध्ये मिळतं. फोरेक्सचे एक 2-3 थेंब मी फक्त ह्याच्यामध्ये टाकणार आहे. थोडस फक्त त्याला एक लिक्विड टेक्स्चर येणार आणि हे या ब्रशने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे आता छान मिक्स झालेलं आहे. आता हे चॉकलेट कपकेक्स जे आहे त्याला असं कॉर्नर कॉर्नरनी मी फक्त ह्याला एक ह्याच्यावरून असा हा ब्रश फिरवणार आहे.
खूप जास्ती नाही लावायचे, थोडस एक टचअप द्यायला म्हणून. याच्यामुळे काय होतं, हे जे डिझाईन आहे ना ते अजून उठून येते. एकदम हे मार्केट स्टाईल कपकेक्स दिसत आहेत, तुम्ही बघू शकताय. आता सेम प्रोसेस आपण याला पण करणार आहोत की हलक्या हाताने या कपकेक्सला मी हे गोल्डन डस्ट ज्याच्यामध्ये इव्हापोरेक्स मिक्स केलाय थोडस लावून घेते. घाईघाईने करून जमत नाही, घाईघाई केली तर त्याचा पूर्ण जो हा जो डिझाईन बनलेला आहे ते खराब होतं. तर हे हे जे 2 उरलेले कपकेक्स आहेत त्याला पण आपण डेकोरेट करून घेऊयात. आता याची डिझाईन आहे ना थोडीशी वेगळी येते. ह्याला काय करायचं, आपण फक्त एक वरती असा स्वर्ल करून घेणार आहोत. तर इथून आपल्याला चालू करायचंय आणि बस थोडासा ह्याला पहिल्यांदा बेस तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर हे असं फक्त सोडायचंय. जी गॅप आहे तिथे फक्त फिल करून घेणार. स्प्रिंकल्स आहेत ते मी ह्याच्यावर असे स्प्रिंकल केलेले आहेत. असं माझ्याकडे हॅपी बर्थडेचं टॉपर आहे, ती मी ते एका कपकेकला लावते जेणेकरून ते अजून छान दिसतील. तर असे हे आपले चॉकलेट कपकेक्स तयार आहेत. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, व्हिडिओवर कमेंट करा. थँक्यू.